स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। इस्लामपूर नगरपालिकेचा नगररचना विभागाचा कारभार चव्हाट्यावर, संबंधितावर गुन्हा दाखल व्हावा। तालुका प्रमुख सागर मलगुंडे, कार्यकारी संपादक अमीर हवलदार। दिनांक 24 इस्लामपूर नगरपालिकेच्या नगररचना विभागाचा कारभार चव्हाट्यावर संबंधित नामात्र कर्मचारी वर चौकशी होऊन गुन्हा दाखल व्हावा व संबंधित कर्मचारीला पाठीशी घालणारा अधिकाऱ्यावर निलंबन करावे अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख सागर मलगुंडे त्यांनी सांगितले। यावेळी जयकर गजानन जाधव उपस्थित होते। आज आम्ही आपल्या माध्यमातून या ईश्वरपूर शहरातील तमाम जनतेला सांगू इच्छितो की आम्ही आमचे नेते सन्माननीय आनंदराव पवार बापू यांच्या माध्यमातून या शहराच्या विकासाकरिता राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या व महायुती शासनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाचा विकास निधी आणून या शहराला एक विकासात भर पडण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलेलं आहे व आजही करत आहे। या शहरातील शेवटच्या घटकातला नागरिक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना आज काम करत आहे। अशा असताना गेल्या काही दिवसात लोकांच्या तक्रारीवरून शहरातील स्थानिक नागरिकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या की इस्लामपूर नगरपालिकेच्या नगररचना विभागामध्ये संपूर्ण अनागोंदी कारभार चालू आहे। एक अभियंता मनमानी पद्धतीनं जनतेची लूट करत आहेत। या आशयाचा विषय आमच्या कानावर आल्यानंतर आम्ही सन्माननीय प्रशासकीय अधिकारी जे मुख्याधिकारी यांना 20 मेला एक निवेदन दिलं। ते निवेदन अशा स्वरूपाचं होतं की शहरातील जनतेची त्या अभियंत्याकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी। त्यावर उत्तर आम्हाला असं अपेक्षित होतं की त्या अभियंत्यावर काही ना काही तर कारवाई प्रशासक म्हणून यांनी करणं गरजेचं होतं। शहरातील जनतेला न्याय देणं गरजेचं होतं। असं न करता प्रशासकांनी त्या अभियंत्याला पाठीशी घालण्याचं षडयंत्र केलं। ते का केलं हे त्यांनी सुद्धा आपल्या माध्यमातून जनतेसमोर खुलासा करावा। संबंधित जो अभियंता आहे त्यानं लेआउट म्हणजे रेखांकनाचे नकाशे जे तयार केले त्या रेखांकनाच्या नकाशावर स्वतःचं नाव लिहिलेलं आहे आणि त्या नकाशावर नगरपालिकेचा सही शिक्का झालेला आहे। म्हणजे तो नकाशा शासकीय अभिलेख बनलेला असून त्या शासकीय अभिलेखावर कोणाच्या तरी वैयक्तिक नावानं माझी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय यात इंजिनियर असतील किंवा नगरपालिका प्रशासनानं सुद्धा कोणतीही कार्यवाही करायची नाही। अशा पद्धतीचं मनमानी कारभार व हा कारभार करत असताना त्यानं कुणाची परवानगी घेतली, नगरपालिकेनं त्याची कशी नियुक्ती केली किंवा ज्या पत्राद्वारे नगरपालिकेचे प्रशासक आम्हाला सांगतात की ते BPMS प्रणालीद्वारे तो महाराष्ट्रभर काम करू शकतो, मग तो काम करू शकतो तर तुम्ही त्याची नियुक्ती केली आहे का? त्याचं टेंडर काढून त्याला तुम्ही अधिकार दिलेत? जनतेच्या जागेची मोजणी करायचा अधिकार कोणी दिले? हा माझा आपल्या माध्यमातून त्या प्रशासकांना आणि त्या संबंधित अभियंत्याला सुद्धा सवाल आहे। ज्यावेळी आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन कोणत्याही प्रशासकीय शासकीय बाबतीत झगडत असतो, आंदोलनाचा मार्ग स्वीकारत असतो, त्यावेळी लोकांना न्याय देणं हा एकच उद्देश आमचा असतो। आणि जर हा न्याय देत असताना आमच्यावर यापूर्वी आंदोलनाचे अनेक गुन्हे दाखल आहेत, ह्या संबंधित अभियंत्यानं आमच्यावर किंवा कोण एक वृत्तपत्र असेल त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्यासंबंधित नोटीस दिलेला आहे। हा हास्यास्पद आणि या लोकशाहीत काम करत असताना लोकांना न्याय देणाऱ्या लोकांच्या विषयी अपमानास्पद हा प्रकार, हा निंदनीय प्रकाराचा मी निषेध करतो। आणि अशा पद्धतीच्या कितीही जरी केसेस आमच्यावर दाखल झाल्या तर शिवसेनेचा एक नियम आहे, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आहे, आमचे नेते आनंदराव पवार यांचं आम्हाला मार्गदर्शन नेहमी असतं की लोकांना न्याय देणं ही पहिलं आपलं कर्तव्य आहे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या विचारावरच शिवसेना चालत असते। त्यामुळे आम्ही केसेसला बाकी कुठल्या गोष्टीला कारवाईला घाबरत नाही। लोकांच्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर जरी उतरायला लागले, संघर्ष जरी करायला लागला तर त्यासाठी आम्ही तयार आहोत। त्याचबरोबर आम्ही ह्या सगळ्या प्रकाराबाबत जे नकाशे आहेत, जे फी आकारली जाते
या फीच्या आकारणीवर मी आता पत्रकार परिषदेमध्ये 2003 सालचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय दिलेला आहे की 500 रुपये गुंठ्याला ही फी आकारावी असा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे. त्यानंतर 2013 सालचा सुधारित निर्णय आहे की नगरपालिकेनं, महानगरपालिकेनं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेनं अशा कामासाठी एजन्सीज घ्याव्या किंवा अभियंता घ्यावेत, आर्किटेक्ट घ्यावेत, त्यांना काय दर ठरवून दिले पाहिजेत ही जी निश्चिती करण्याचं धोरण हे शासनानं 2013 साली ठरवलेलं आहे. त्या बाबतीतचा GRA मी सर्व पत्रकारांना दिलेला आहे. त्याच बरोबर सर्वात महत्वाचा विषय असा आहे, या पालिकेच्या आस्थापना विभागातले प्रशासकीय कार्यकाळातले 50 ठराव आढळून येत नाहीत. याचा अर्थ काय? या बाबतीतही तत्कालीन मुख्याधिकारी, सध्याच्या मुख्याधिकारी प्रशासकांनी जाहीरपणे खुलासा करावा, या 50 ठरावाचं झालं काय. या बाबतीत माझी आपल्याला विनंती आहे, आपल्या माध्यमातून त्या संबंधित मुख्याधिकाऱ्यांची, प्रशासकांची, संबंधित अधिकाऱ्यांची सर्व जनतेला जाहीरपणे खुलासा केलेली बातमी आपण प्रसिद्ध करावी. या गंभीर प्रकाराबाबत आम्ही आमचे नेते सन्मान्य आनंदराव पवार बापू यांच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांच्याकडे लेखी सर्व कागदपत्रांसह संबंधित जे कोण अधिकारी असतील, तत्कालीन मुख्याधिकारी असोत, आत्ताचे मुख्याधिकारी असोत, यामध्ये येणारे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित कोण असेल. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.